ए बेवड्या का पडला इथं? उठ ना इथनं. चले निघ. काय माणूस आहे, हालत पण नाही डुलत पण नाही. का पडला रे इथं? अरे देवा, परत याला कोणी मारलं की काय? अरे तुझ्या बापाच्या पैशाची पितो का रे मी? अहो माझा भाऊ आहे हो. हा पण विनाकारण इथं त्रास देतो ना आम्हाला चालतं ना. माफ करा हो. हे काय सांभाळत त्याला. चल उठ, उठ बाबा, उठ इथून. चल चल. अरे अरे सोन्या, अरे कुठे होतास तू? का माझ्या जीवाला घोर लावतोस बाबा? कुठे पळाला होतास? तुला नाही बघितलं तर माझ्या जीवात जीव नाही राहत बाबा. क्षमा. अरे का त्या हलकट पोरीचं नाव घेतोस? त्याने त्या क्षमाने सॉलिड फिल्डिंग लावली होती. मी तिला पकडणारच होतो पण एक मुलगी मध्ये आली. क्षमाने त्या मुलीला तिकडे तिचा बॉडीगार्ड म्हणून ठेवला असणार. म्हणजे म्हणजे तुला कुठे लागलं नाही ना सोन्या? नाही त्याडे लागलं नाही मला. पण त्या पोरीचा हात भाजला म्हणून, नाहीतर ती आली असती माझ्या मागे मागे, मला धरलं असतं तिने. डेंजर आहे ती, डेंजर. हे सगळं त्या क्षमामुळे होतंय. फार दैना करून टाकले रे तुझी. चळचळ होईल तिचं, सत्यानाश होईल तिचा. तायडे, हे असं फक्त शिव्या घालून वगैरे काय होणार नाही. त्या क्षमाचा आता बंदोबस्त करायला पाहिजे. तायडे, मला ही अंगठी दे. ए बाबा, ही अंगठी विकणार आहेस तू? त्या अंगठी विकशील आणि दारू ढोसशील. अगं तायडे, विकणार नाहीये मी. ही अंगठी घेऊन तिच्या नवऱ्याकडे जाणार. त्याला सांगणार की तिचा खरा नवरा मी आहे. त्या घरच्यांना सगळ्यांना कळू दे की त्यांच्या सुनेने कोणाशी पंगा घेतलाय ते. हे तायडे, तू अंगठी दे. चल ए बाबा, तायडे, तू अंगठी दे. तू चला धीट ना. चल तायडे, चल. अगं तू. बाई, तुम्ही येता का जेवायला? नाही नको, मला भूक नाहीये. अहो असं काय, औषधं घ्यायची असतात तुम्हाला, म्हणून तरी 2 घास खा. आणि तुम्ही जर जेवला नाहीत ना तरी पोरं अन्नाला शिवणार पण नाही. वत्सला नको ग. तुम्ही तरी चला ना. अरे असं उदास नका ना बसू, चांगलं नाही वाटत आहे, प्लीज.
चबूरे रुक। ये घर पर इतना सन्नाटा क्यों है रे? उस्ताद, ऐसा लग रहा है घर में सब डर गए हैं। डर गए हैं? अरे ऐसे कैसे डर गए? हे माकड चाळे बंद करा, याने काही होणार नाहीये. बेबी आत्या, अगं निदान आम्ही प्रयत्न तरी करतोय ना. तुझ्यासारखं इतरांचं टेन्शन तर वाढवत नाहीये ना ऍटलिस्ट. चल जमुरे, अपनी जगह ले ले. आजा आजा. अब बता घर वालों का टेंशन कैसे भगाएंगे? आधी या हातात जादू होती, पण आता हे हात कामच करत नाहीयेत. तर काय झालं? मी आहे ना. आता मी तुझा हात होईल. तो ये रहा तेरा जादू. स्माइल प्लीज. अरे चलो चमुरे. चमुरे चमुरे बता बता इस इंसान के मन में क्या है? इस इंसान के मन में है सिर्फ followers. अरे वाह चमुरे, फॉलोअर्स ही फॉलोअर्स. उसमें 2 फॉलोअर्स बढ़ गए. कैसे? 1 और 2. अरे वाह चमुरे वाह, क्या बात है. लेकिन ये सब तुझे कैसे पता? ये मुझे कैसे पता? हाँ उस्ताद. हाँ चमुरे. हेलो गाइस, प्लीज लाइक, शेयर एंड सब्सक्राइब. अरे वाह 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 चमुरे, एक इंसान को हंसा दिया तूने. चमुरे उस्ताद, अब बता इसके मन में क्या है? बता 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 बता. इनके मन में है काढ़ा. काढ़ा. ये रहा काढ़ा. ये है इनके काढ़े की लिस्ट. इंसान एक बार अपनी बीमारी भूल जाएगा, लेकिन इनके काढ़े का टेस्ट कभी नहीं भूलेगा. फाजिल. अरे वाह चमुरा, क्या पावर है रे तेरी. अब आजा और बता इस महारानी के मन में क्या है. बता. जी उस्ताद, इस महारानी के मन में है माझी गळ्यात कोणाला किंमतच नाहीये. चमुरे अरे क्या पहचाना है रे. साकेत. रुक जा चमुरे. क्या उस्ताद? इस इंसान का मामला जरा टेंशन वाला है. लेकिन उस्ताद, ये टेंशन तो भगाना पड़ेगा ना. जरूर भगाना पड़ेगा. इसीलिए तो कह रहा हूँ, इस इंसान पर जरा सोच समझ के ध्यान देना चमुरे. जी उस्ताद, इनके मन में, इस इंसान के मन में ये जानना थोड़ा मुश्किल है. मुश्किल है? अरे जमुरे, तेरे लिए क्या मुश्किल क्या आसान. मैं साकिब. मैं शांभवी. जमुरे देख, जमुरे देख, इंसान कैसे हंस रहे हैं.
अरे ध्यान कहाँ है जमुरे तेरा? देखो सारे इंसान हंसने लगे हैं जमुरे। क्या बात है जमुरे? लेकिन जमुरे रुक। अब सुन, अब बहुत जरूरी शख्स के मन में क्या है वो जानना है। जी उस्ताद। बता बता इनके मन में क्या है और इनका डर कैसे दूर करेंगे? जी उस्ताद। बता। इस इंसान के मन में क्या है ये पहचानना थोड़ा मुश्किल है। मुश्किल है? जी उस्ताद, क्योंकि इस इंसान के मन में डर नहीं है। तो फिर क्या है? यांच्या मनात यांच्या घरच्यांबद्दलची काळजी आहे. तो अब इन पर भी अपना जादू दिखा दो जमुरे। जी उस्ताद। आब्राकाडाब्रा, आब्राकाडाब्रा, आब्राकाडाब्रा। किलिकिलिचू, 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 किलिकिलिचू। अवखळ वाऱ्याची झुळूक जमुरे क्या बात है जमुरे, तेरा जादू चल गया। नसे काही दिखावा गजऱ्यात फुलांच्या जसा धागा असावा पडता वाकडे कधी कुणाची नजर देईन घराला सुखाचं कोंदण आलं जरी संकटाचं वार मी जिंकून घेईन सारं सॉरी छान छवी छान. हात भाजले म्हणून काय झालं? तरीही या घराला ना हसवण्याची ताकद तुझ्यात आहे. जेव्हा जेव्हा या घराचं घरपण हरवतं ना तेव्हा तेव्हा छवी आपली जादू दाखवते आणि घर परत एकदा आनंदी होतं. छवी तू ना या घराचा श्वास आहेस. छवी कमाल केलीस तू. आपला प्रयोग यशस्वी झाला छवी. छवी काय झालं? तुला तुला कसं भाजलं? जास्त लागलं का? तू डॉक्टरकडे गेली होतीस का? मी येतो, आपण जाऊया डॉक्टरकडे. फिरून घ्या फोन नीट पकड ना. छवी मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो पण तुला माझं प्रेम कळतच नाहीये. तुला तर त्या अनिकेतच्या पुढे दुसरं कोणी दिसतच नाही ना. तुमच्यात प्रेम नाहीये पण वागतात असे जसं काही कपल आहेत. ग तुला कळत का नाही छवी? ती मोठी माणसं आहेत ना, ते तुला आपलंच नाही करून घेणार त्यांच्या आयुष्यात. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो छवी. तुझी काळजी वाटते अगं, पण तुला का दिसत नाही ती काळजी?
छवी, आता तुला कळेल माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. छबीला हाताला भाजला. पाणी पाणी. नाही नको. नाही. छवी, माझ्या नशिबात फक्त तुझं प्रेम लिहिलंय. तुला वेदना झाल्या म्हणून मी त्या वाटून घेतल्या. पण नाही, आता नाही. आता माझं प्रेम मी तुला जाणवून देणार. छवी, तू आता माझ्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत. मी तुला मिळवणार छवी. मी तुला मिळवणारच. कोण आहे? येऊ का? भैयाची. भैयाची. बाईची अहो, येऊ का असं का विचारताय? काय नवीन लग्न झालेल्या जोडप्याच्या खोलीत जाताना ना, इनफॅक्ट कोणाच्याही बेडरूम मध्ये जाताना नॉक करून जावं. साधा प्रोटोकॉल आहे हा. माझ्या नातवाला आणि नातसुनेला कोणाची नजर नको लागायला. बघ मोडली. अगं, तुम्हा दोघांचा संसार सुखाचा बघणं त्यापेक्षा दुसरं सुख माझ्यासाठी काय असणार ग? बायाची, मला कळतंय तुला खूप काळजी वाटते ना आमची. पण तुला खरं सांगू का बायाची, तू नको काळजी करूस. आम्ही ओके होत, एकदम खुश होत. काय शांभवी? हो भैयाची. तुमच्या तोंडून हेच ऐकायचं होतं. नव्या संसाराला सुखाने आणि आनंदानं सुरुवात करा. आणि एक लक्षात ठेवा, की बाई आजीनं कायम तुमच्या पाठीशी असेल. चला, बोलत काय बसले? मला पण झोप येते. झोपा. गुड नाईट. हा, गुड नाईट. गुड नाईट बायाची. शांभवी, तुम्ही खूप सुंदर दिसताय तुम्ही. थँक्यू. कधी कुठल्या मुलीशी बोलला नाहीस का रे बटाट्या? आज तर एका मुलीसोबत तुला राहायचंय. काय पण चेहरा केलाय, किती घाबरलाय. बुळबुळीत बटाटा. तुम्ही घरात आल्यापासून छवीने छान सांभाळून घेतलं तुम्हाला, नाही का? आहेत म्हणजे छवी आहेच तशी गुणाची. गोड मुलगी आहे खूप. प्रत्येकाला कसं हँडल करायचं बरोबर कळतं तिला. आणि आता तर काय, तिची लाडकी वहिनी आहे म्हटल्यानंतर काय बघायलाच नको, नाही का? नको. मी खाईन. का? हाताला लागलंय तर आता जेवायचं पण नाहीये का? की लाज वाटते तुला कसली? अरे लाज वगैरे असं काही नाही. सवय नको लागायला. सवय? आणि लागली सवय माझ्या असण्याची.
तर काय फरक पडणार आहे? ही सवय लवकर सुटणार नाहीये छबी. जरा जरा तुला आयुष्यभर झेलावं लागणार आहे मला. शांभावी, आय एम सॉरी. ते खुर्चीत पाय अडकला आणि तोल गेला माझा, त्यामुळे मी माफ कर मला. सॉरी. तुझ्या इतका बावळट, भोळसट आणि मूर्ख माणूस मी बघितलाच नाहीये. सॉरी काय मी खरं तर मी सॉरी. शांभावी, रडतेस काय? माझं काय चुकलंय का? मी हर्ट केलंय का तुला? मला सांग ना. आय एम सॉरी. मला माफ कर प्लीज. तुम्ही काहीच नाही केलं. मलाच जुनं सगळं आठवलं एकदम. राजनाथचे विचार डोक्यात जात नाहीये तो. सगळं ते डोळ्यासमोर आलं माझ्या आणि मी त्यामुळे नर्वस झाले. ठीक आहे. सॉरी. मी खूपच ऑकवर्ड झाले. सॉरी. नाही, तू कशाला सॉरी म्हणतेस? बरोबर आहे ना. मान्य आहे मला सगळ्या गोष्टी. मी घेईन समजून तुला, आणि आयुष्यभर मी तुला समजून घेणारच आहे. सो तू काळजी नको करूस. फील फ्री. डोंट वरी. छवी, तुला आठवतं आपण लहानपणी सगळे असे एकत्र जेवायला बसायचो? तेव्हा माई आपल्यातल्या एकेकाला एक घास भरवायची. हो आठवतंय. आणि तुझ्याकडे जास्त लक्ष द्यायची. ती तू लाडका होतास ना तिचा. तुझं काहीतरीच असतं. नाही काहीतरीच नाही, असं प्रत्येक घरात कोणी ना कोणी कोणाचं तरी लाडकं असतंच. जशी तू आहेस, बाई आजीची लाडकी. कसं आहे, नेहमी तू बाई आजीची काळजी घेतेस, आणि आज मी तुझी काळजी घेतोय. सॉरी. घरात कोणीतरी हवं असतं ना असं काळजी घेणार. पण मग माझं उद्या लग्न झालं तर मग तू काय करणार? काय झालं? हसायला काय झालं? तुझ्याशी कोण लग्न करणार आहे यार छवी? नाही म्हणजे तुझ्याशी जो कोणी लग्न करेल ना तो स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणार आहे. ते धोंडा आहे का? ते मला नाही माहिती. हा आणि मला जर तुझ्या लग्नासाठी मुलगा शोधायचा असेल ना तर दारोदारी भटकायला लागेल. चौकात असे बॅनर वगैरे लावायला लागतील. अँड आय एम शुअर त्यानंतर पण तुला लग्नासाठी मुलगा मिळणार नाही. अगं ठीक आहे, सॅड नकोस. नाही म्हणजे असं होऊच शकतं ना. आणि मग जर परत असं झालंच तर हा फिरंगी आहेच घास भरवायला. माफ करा, हे अजून सगळं डोक्यातनं माझ्या जात नाहीये. बरोबर आहे तुझं शांभवी. वेळ लागतो या सगळ्या गोष्टी मनातून निघायला. वेळ लागतो, पण मी आहे ना. मी मदत करेल तुझी
यातून बाहेर पडण्यासाठी. मी तुला इतकं प्रेम देईन की मागे घडलेल्या सगळ्या गोष्टी विसरून जाशील तू. फक्त विश्वास ठेव माझ्यावर. कारण काय, कुठलंही नातं एकमेकांवर असलेल्या विश्वासावर आणि अंडरस्टँडिंगवर उभं राहत असतं, हो की नाही? त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेव फक्त, बस. घे आणि वेळ घे. इनफॅक्ट आपण दोघं मिळून वेळ घेऊया. ओके? थँक्यू. थँक्यू काय आता. तू झोप ना, तू झोप. हे ठेवतो मी. झोप प्लीज, शांत झोप. डोंट वरी. गुड गुड नाईट. बटाट्या, तुला मी असंच उपाशी ठेवणार, कारण तुझ्या आजीने मला जो त्रास दिलाय तोच त्रास मी तुम्हा सगळ्यांना देणार. बिचारा सारखे तुझ्या नशिबात संसार सुख नाहीये बटाट्या. त्यामुळे माझी कुठे सुटका आहे यातून? हे बरोबर तुला आयुष्यभर. हे किती गोड मैत्री आहे दोघांच्या. देवी आई, यांच्यातली मैत्री कायम अशीच राहते. ही नुसती मैत्री नाहीये देवी आई, त्याही पलीकडचं काहीतरी आहे. पण हे नातं नक्की काय आहे? मीठी चुभन जरा इशाऱ्यांची, जरा शहाऱ्यांची पी 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 पाणी पी.